नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गोरक्षकांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, गोवंश तस्करी व कत्तलीला आळा घालावा आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करावी या मागण्यांसाठी गोरक्षक विकास गोमसाळे यांनी धुळे येथे उपोषण आंदोलन सुरू केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असून प्रशासन प्रभावी कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जय गोमाता. गेल्या 4 दिवसापासून आमचं आमरण उपोषण सुरू आहे. दरवर्षी धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल, लहान वासरांची कत्तल केली जाते आणि ते कत्तल केलेल्या अवशेष महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सरकारी कचरा गाड्यांमधून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम पोलीस बंदोबस्तात व SRP यांच्या बंदोबस्तात हे काम जोरात चालतं. ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट सेक्शन 5 प्रमाणे गोमांस ताब्यात बाळगणं, त्याची वाहतूक करणं व विल्हेवाट लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे पण गुन्हा आहे. परंतु या गोष्टी 2022 सालापासून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही जनतेच्या सर्वांच्या निदर्शनास आणून देतो. परंतु या लोकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल न करता पोलीस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, आम्हाला मारहाण करतात, शिवीगाळ करतात आणि हे प्रकार सर्रासपणे धुळे शहरात दरवर्षी चालतात. बकरी ईदला आमची मागणी अशी आहे आता या ठिकाणी की पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने डम्पिंग ग्राउंडला आणि हे जे काही महापालिकेच्या कचरा गाड्या आहेत याच्या गोमांस वाहून त्याचे विल्हेवाट लावण्याचं काम चालतं, त्यांना प्रोटेक्शन देतात. तर याच ठिकाणी त्यांच्या मोहल्ल्यामध्ये पोलीस बंदोबस्त लावून जे गोवंश कापले जाणार आहेत त्यांच्यावर प्रतिबंध करू शकत नाही का? तर त्यांच्यावर प्रतिबंध करावा ही एक आमची पहिली मागणी होती. आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी गोवंश कत्तली झालेल्या आहेत, ज्या मोहल्ल्यामध्ये त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यांच्या गुप्त बातमीदाराद्वारे किंवा कोणामार्फत माहिती घेऊन आपण कशांवर गुन्हे दाखल करावे, गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे. तिसरी मागणी अशी आहे की महापालिकेच्या ज्या काही या कचरा गाड्या लावण्यात आलेल्या होत्या यांना आदेश कोणाचे होते, पोलीस प्रोटेक्शनचे आदेश कोणाचे होते, या सर्वांवर त्वरित गुन्हे दाखल करून चौकशी करून कार्यवाही करावी अशी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे. याचं कारण असं आहे की आमची जी तक्रारी जी स्थानिक शासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विरुद्ध असल्याने आणि धुळे महानगरपालिका यांच्या विरुद्ध असल्याने हे सगळे संघटित गुन्हेगारी एक प्रकारे अनेक वर्षापासून चालू आहे धुळे शहरामध्ये. त्यामुळे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी हे आम्हाला टाळाटाळ करत आहेत. तर यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा, SIT नेमावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे ही आमची मागणी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.